भाजप सेनेचा एक, ठाकरे बंधूंचा एक, एनसीपीचा एक, काँग्रेसचा एक आणि या व्यतिरिक्त आणखी एक असे किमान 5 उमेदवार हे प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीला उभे आहेत. खरं युद्ध सुरू झालेलंच नाही. खरं युद्ध हे निवडणुकीच्या निकालानंतर सुरू होईल. त्यावेळेला कोण कोणाबरोबर जाईल हे आता काहीही सांगता येत नाही. कालपर्यंत जो सायकलीवर फिरत होता तिकीट मिळायच्या आधी किंवा स्कूटरवर फिरत होता, तो तिकीट मिळाल्यानंतर नगरसेवक झाला किंवा आमदार झाला, आमदार तर दूरची गोष्ट, नगरसेवक झाला तरी सुद्धा वर्षाच्या आत इनोव्हात फिरतो. आता सुंदरी नावाची जी गोष्ट आहे ना, ती माणसाला काय काय करायला लावते बघा. म्हणजे पुण्यामध्ये विरोधात उभा राहायला लावते आणि मुंबईत आल्यानंतर बैठकीत शेकहँड करायला लावते. 2 भावांना एकत्र करते तर पुण्यात ताई आणि दादांना एकत्र करते. मग जरी अमुक एका पक्षाला दिलेलं असलं तरी तो उमेदवार त्या पक्षात राहील आणि तो पक्ष त्या आघाडीत राहील याची काय गॅरंटी. आपल्याला जोरात मंदारीचं फार कौतुक असणारा मोठा वर्ग आहे, परंतु 25 वर्षाची मैथिली ठाकूर निवडून येते तिचं कोणाला कौतुक नाही. कारण ती इथपर्यंत बाया असलेली ब्लाऊज घालते, कपड्याला कुंकू लावते आणि भजनं म्हणते. मी सांगतो, मला असं वाटतं माध्यम पहिले त्याकडे बघतात का याचा विचार करा. जर त्यांनी खान हा मुद्दा केला तर ती बातमी आपण किती वेळा चालवतो आणि डिसॅलिनेशनचा प्लांट आणला ही बातमी किती वेळा चालवतो. मुंबईमध्ये आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हे वरचढ आहेत, हे निर्विवाद. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये मुंबईसह 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर सरांशी. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. ही महापालिकांची रणधुमाळी, युद्ध असं बरेच जण म्हणत असले तरी आम्ही याला मुंबई मॅरेथॉन म्हणतोय. आणि ही फक्त मुंबईमध्ये सुरू नाहीये, सगळीकडे सुरू आहे. कुणी अर्ज घेण्यासाठी पळतंय, कुणी सत्तेसाठी पळतंय, कुणी पैशासाठी पळतंय. अतिशय जीवघेणी अशी ही मॅरेथॉन आहे आणि या मॅरेथॉनचे नियम सुद्धा पूर्णपणे बदललेले आहेत. काही सेकंदांनी एखादा खेळाडू जिंकू शकतो, कुणी हरू शकतो, काहीच माहित नाही. सर, ही सगळी जी मॅरेथॉन आहे, महापालिकांची निवडणूकची रणधुमाळी आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, मॅरेथॉन हा शब्द खूप चांगला आहे, पण मॅरेथॉन मध्ये तुम्हाला पुढे धावावं लागतं. इथे जे काही जीवाच्या आकांताने पळणे ना, ते एका जागी उभं राहून पळतायत सगळेजण असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता मागच्या निवडणुका झाल्या ते साल 2017 होतं. 2017 नंतर 2025 फार मोठा कालखंड गेलेला आहे. त्याच्यामध्ये एक लोकसभा आणि एक विधानसभा होऊन गेलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेचे निकाल हे एकमेकांच्या विपरीत लागले. विधानसभेचे जे निकाल आहेत ते आता अलीकडच्या काळात लागले, त्यामुळे देयर इज अ रिलेव्हन्स कोरिलेट विथ इट. त्या व्यतिरिक्त काय घडलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची एक काही ठिकाणी युती आहे, तर काही ठिकाणी ते विरोध आहे. या व्यतिरिक्त 2 ठाकरे बंधू मराठीच्या इतक्या मोठ्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 गट होते ते एकत्र आले. काँग्रेसने आपली वेगळी मोठ ठेवलेली आहे, ते वंचित बरोबर जातात असं चिन्ह आहे. आणि या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघामध्ये असा एक उमेदवार आहे की जो उमेदवार कुठल्याच पक्षाच्या गळाला लागलेला नाही आणि त्यांनी पण 3-4 वर्ष सिरियसली काम केलेलं आहे आणि त्यालाही असं वाटतं तो निवडून येतोय. म्हणजे बघा तुम्ही, भाजप सेनेचा एक, ठाकरे बंधूंचा एक, एनसीपीचा एक, काँग्रेसचा एक आणि या व्यतिरिक्त आणखीन एक असे किमान 5 उमेदवार हे प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीला उभे आहेत. हे मुंबईचं चित्र आताची गोष्ट आहे. मागच्या वेळेस जर मार्जिन आपण पाहिली, विक्ट्री मार्जिन जी पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की ती मार्जिन फक्त 5 ते 10% या ठिकाणी खूप मोठी होती. परंतु बऱ्याच ठिकाणी ही 500,000च्या खाली किंवा त्याच्यापेक्षा कमी होती. त्यामुळे आत्ताच्या घडीला चौरंगी लढतीमध्ये, तिरंगी लढतीमध्ये नेमकं चित्र काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. याचं दुसरं कारण असं आहे की लोकसभा आणि विधानसभेला एक लाट असते, लोक आयडेंटिफाय जास्त करतात, त्यामुळे त्याच्यात व्होटिंग पर्सेंटेज खूप जास्त असतं. परंतु महानगरपालिकांमध्ये टर्नआउट खूप कमी असतो, त्यामुळे व्होटिंग टर्नआउट कमी
पंचरंगी चौरंगी लढती, बरोबर. त्यामुळे काय लढती होती याचा अंदाज नाही. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट जागा सांगणं जवळपास अशक्य आहे. आपण काय सांगू शकतो की आता कोणाची बाजू वरचढ आहे. ठीक आहे, मला तेच विचारायचं आहे सर. मुंबईमध्ये आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हे वरचढ आहेत, हे निर्विवाद. आपण त्याच्याबद्दल बोलूच या. पण सर, एकीकडे भाजप आणि दुसरीकडे ठाकरे बंधू, या लढतीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आलेत आणि भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये नेमका कसा सामना होणार, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मराठी माणसाचा मुद्दा आहे, ह्याच्याकडे सगळं लक्ष त्याकडेच लागलेलं आहे. तुम्ही जरी म्हणत असलात की भाजपची सरशी असली तरी सुद्धा ठाकरे बंधूंचा एक ब्रँड, मराठी माणसाचा मुद्दा, हे चित्र तुम्हाला कसं वाटतं? मुंबईचं जे डेमोग्राफिक आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये ज्या 84 जागा शिवसेनेला मिळाल्या त्यातल्या बहुतांशी जागा ह्या त्यांच्या मराठी बहुल भागातून आलेल्या आहेत. परंतु यांच्या 84 मधले 61 नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत आणि त्या जवळपास सर्वच जागा या मराठी बहुल आलेल्या आहेत. त्यामुळे तो जो मराठी बहुल हा जो शिवसेनेचा एक बालेकिल्ला आपण म्हणू, त्याच्यावर आता एक दुसरा हक्कदार आलाय आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आले. बरोबर. त्यामुळे ती जी विभागणी आहे ती विभागणी आपल्याला आता झालेली दिसते. मनसेचा एकेकाळी मुंबईमध्ये त्यांचे 7 नगरसेवक होते. काही ठिकाणी त्यांच्या खूप चांगली त्यांना जागा मिळालेल्या होत्या, परंतु ते निवडून आलेले नव्हते, त्यांचे टिकलेले नव्हते कारण ते इतरत्र गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मराठी माणसाचा एक हकदार आता कुणी आहे अशी काही चिन्ह आता दिसत नाही. बरोबर, हे तुम्ही सांगताय ते खरंय. आधीच पंचरंगी लढती, त्याच्यामध्ये बरंचसं विभाजन. सर, विधानसभेला सुद्धा हा मुद्दा आम्ही तुम्हाला विचारला होता की भाजपची सरशी होणार असं तुम्ही म्हणताच, पण नंबर 2 कोण? खास करून मुंबईमध्ये एकनाथ शिंदे नंबर 2 का उद्धव ठाकरे? मला असं वाटतं आता या क्षणाला एकनाथ शिंदे नंबर 2 हे चित्र मला जास्त सेफॉलॉजिकली करेक्ट वाटतं. परंतु का? कारण ते भाजप बरोबर आहेत म्हणून? दुसरी गोष्ट 60 नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आता, व्हेरी लार्ज नंबर. दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधात काही प्रचंड मोठी लाट आहे असे काही जनमत आहे असं काही चित्र दिसत नाहीये. अंतर्गत मतभेद तुम्ही म्हणाल तर कुठल्या पक्षात नाहीये, सर्वच पक्षात आहेत. आजची सगळी वृत्तपत्र तुम्ही काढून बघा, कालचे चॅनल्स बघा, एवढं समाजसेवेचं आकर्षण लोकांना असेल याची मला कल्पनाच नाही. प्रत्येक पक्षामध्ये एवढे समाजसेवक आहेत की लोकांनी हॉस्पिटलमधून येऊन अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षामधल्या कुरबुरी आहेत, त्या कुरबुरी कशा सेटल केल्या जातात. मला असं वाटतं त्या कुरबुरी सेटल करायची क्षमता आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जास्त आहे. पण सर, शिवसेनेचे विरोधक सुद्धा मान्य करतात की शिवसेनेचा पूर्ण इतिहास जर आपण बघितला, अगदी स्थानिय लोकाधिकार समितीपासून शिवसेनेच्या शाखांपासून एक मोठं नेटवर्क शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सुद्धा आहे आणि त्याच्यात राज ठाकरेंची भर पडणार आता मतांची, तर ती एक बेरीज सुद्धा होईल ना? ती बेरीज जरी झाली तरी तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 84 पैकी जर 60 नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असतील आणि 7 मधले 6 नगरसेवक जर मनसेचे दुसरीकडे गेलेले असतील तर त्यांना एका अर्थी ज्याला आपण म्हणतो पुनश्च हरिओम अशी परिस्थिती आता त्यांच्यावर आहे. त्यामुळे राजकारण नेहमी उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य यांच्यावर चालतं. त्यामुळे अनेक ठिकाणी ते आपल्याविषयीचं आकर्षण टिकवून ठेवतील, पण त्या आकर्षणाचं रूपांतर मतांमध्ये आणि त्या मतांच्या संख्येचं रूपांतर विजयामध्ये होईल का, त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह काय? मला तुम्हाला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा इव्हेंट झाला, त्याच्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या, मराठी माणसांना ही युती व्हावीशी वाटत होती. तुम्ही असं म्हणालात की ठाकरे बंधूंच्या या युती मागे स्क्रिप्ट रायटर कोणीतरी दुसरंच आहे, भाजप स्क्रिप्ट रायटर आहे असं तुम्हाला म्हणायचं होतं. याच मुद्द्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात का? त्यावेळेला जे घडलं, कुठलाही पत्रकार हा नेहमी घटनाक्रम बघत असतो, आपण त्याची क्रोनॉलॉजी लिहित असतो. या तारखेला या वाजता काय घडलं, या तारखेला या वाजता, त्याच्यावर काही आपण आणखी बांधत असतो. परंतु आता स्क्रिप्ट रायटर कोण आहे आणि कोणाच्या एकत्र येण्याचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे हा मुद्दा आता गैरलागू ठरलेला आहे. आता मुद्दा जो आहे, खरं युद्ध झालंच नाही आज. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे रेकॉर्ड करून ठेवा, खरं युद्ध सुरू झालेलंच नाही. खरं युद्ध
हे निवडणुकीच्या निकालानंतर सुरू होईल. त्यावेळेला कोण कोणाबरोबर जाईल हे आता काहीही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही जरी प्रेक्षक मतदार जे आहेत त्यांनी मत जरी अमुक एका पक्षाला दिलेलं असलं तरी तो उमेदवार त्या पक्षात राहील आणि तो पक्ष त्या आघाडीत राहील याची काय गॅरंटी आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा भाजप बरोबर जाऊ शकतात? ते दोघं भाऊ एकत्र एकत्र येऊ शकतात याच्याविषयी तुम्हाला कधी वाटलं होतं? मग हे का नाही शक्य? एनिथिंग इज पॉसिबल. आजच्या इतक्या गतिमान राजकारणात की रात्री 4 पर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या समोर नाक घासणारे की आम्हाला तिकीट द्या तिकीट द्या, दुसऱ्या सकाळी 10 वाजता दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेऊन आम्हीच या पक्षाचे कसे तारणहार म्हणून गेलेले आहेत. सर्वच पक्षामध्ये आलेल्या उपऱ्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे हे सगळे एक राजकारणातला विचित्र दौर आहे असं माझं मत आहे. बरोबर. पण सर, तुम्ही जे म्हणालात की भाजपची सरशी आहे, एकूण सगळीकडेच राजकारणावर भाजपची पकड आहे आणि खास करून मुंबईमध्ये जे होत आहे, बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा ते भाजपच्या मर्जीशिवाय होणारच नाही अशी एक कुजबूज सगळ्यांची सुरू आहे. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारायचं आहे की अजूनही राज ठाकरे आणि भाजप यांचं काही संगनमत आहे का? उद्धव ठाकरेंची याबद्दल काय भूमिका आहे? मला असं वाटतं हे निवडणुकीच्या निकालानंतर जास्त बाहेर येईल. आता या क्षणाला हा मुद्दा गैरलागलाय. निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोणाबरोबर जाईल आणि कोण कोणाची मदत घेईल याच्यावर सगळं अवलंबून आहे. एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो. साधारणतः महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणाला कोण उमेदवार निवडून येतोय याचा अंदाज घेऊन मतदान करणारे मतदार खूप मोठ्या संख्येने असतात. जर त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून याची शक्यता दिसत नसेल तर त्याला ते मतदान करत नाही. त्याचा ऍडव्हान्टेज आता भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळणार आहे. तो ऍडव्हान्टेज त्यांना सत्तेच्या त्या जादुई आकड्यापर्यंत घेऊन जातो का, हे दुरंगी लढत आहे का, तिरंगी लढत आहे का, चौरंगी आहे याच्यावर ठरणार आहे. बरोबर. त्यामुळे या निकालानंतर खरं स्क्रिप्ट रायटर कोण आहे त्याला महत्व आहे. ओके, नंतर कोण स्क्रिप्ट रायटर आहे ते उघडकीला येईल क्रेडिट लाईन्स मध्ये. पण सर, सगळेजण हेच म्हणतायत की एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती, दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती, आणखीन शरद पवार गटाची वेगळी भूमिका, अजित पवार गटाची वेगळी भूमिका, हे सगळं आहेच. म्हणजे भाजप एकीकडे आणि बाकीच्या सगळ्या पक्षांमध्ये मतांचं विभाजन असं. आता तुम्हाला बरोबर निवडणुकीचं गणित सेफॉलॉजिकली कळलं. म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा एक मतदार स्वतःचा वर्ग आहे आणि त्यांच्या विरोधातली मतं ही तिघांमध्ये डिवाइड होत आहेत. अशी परिस्थिती फक्त मुंबईत नाहीये, इतरत्र सर्वत्रही तुम्हाला ती थोड्याफार फरकानं तशी दिसेल. पण मला तुम्हाला विचारायचंय सर, निकाल लागले की भाजपची समजा सरशी झाली तर सगळे असं म्हणतात विरोधक काही करतच नाहीत, विरोधक लोकांचे प्रश्नच घेऊन उभे राहत नाहीत. पण त्यांच्याकडे जर आर्थिक निधीची कोंडी असेल, जर भाजप वेगवेगळ्या पद्धतीनं ईडी सीबीआयच्या माध्यमातून त्यांची कोंडी करणार असेल तर विरोधकांनी उभं कसं राहायचं भाजप समोर? ईडीची भीती वाटते नाही, सीबीआयची भीती वाटते नाही, इन्कम टॅक्सची भीती वाटते. मग ते जे त्यांना का वाटते? पण हा प्रश्न आज मतदार विचारतो. पण ती भीती भाजप बरोबर गेलेल्या नेत्यांना आता वाटत नाही, सुखाने झोप लागते. मी तुम्हाला तेच सांगतो. मुद्दा असा आहे की जर तुमचं घर काचेचं असेल तर तुम्हाला ती भीती वाटू शकते. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला म्हणतो, आज तुम्ही सत्तेच्या वापराविषयी बोलताय, आज तुम्ही निधी वगैरे विषय मांडताय. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना सुद्धा विरोधात होतीच की, त्यांच्याकडे निधीची कमतरता होतीच ना. पण त्याच्यावर त्यांनी आपल्या मेहनतीने मात करत सत्तेपर्यंत पोहोचले. तीच संधी आज जे विरोधक आहेत त्याला आहे. आणि मुळात आता या क्षणाला कुणीच सत्तारूढ आणि कुणीच विरोधक नाही. याचं कारण 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. कन्सिडरेबल टाइम. निवडणुकांची टर्म संपली 2017च्या 2022 पर्यंत. लगेच निवडणुका झाल्या असं झालंय का? नाही झालं. त्यामुळे आता कोणाला सत्तारूढ म्हणणं आणि कोणाला विरोधक म्हणणं हे कितपत योग्य याचा विचार व्हायला पाहिजे. नाही, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय सर. पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची आघाडी होते आणि ते भाजपच्या विरोधात उभे ठाकतात. पिंपरी चिंचवड महापालिकेची ही सगळी स्थिती झाली ती सत्ताधारी भाजपमुळे असं ते म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये हजर राहतात. म्हणजे मतदारांनी करायचं काय हा खूप मोठा प्रश्न. सुंदरी नावाची जी गोष्ट आहे ना, ती माणसाला काय काय करायला लावते बघा. म्हणजे पुण्यामध्ये
विरोधात उभं राहायला लावते आणि मुंबईत आल्यानंतर बैठकीत शेकहँड करायला लावते. दोन भावांना एकत्र करते तर पुण्यात ताई आणि दादांना एकत्र करते. दोन मित्र पक्षांना मुंबई आणि ठाण्यामध्ये एकत्र ठेवते, जळगावमध्ये एकत्र ठेवते, संभाजीनगरमध्ये एकत्र ठेवते. पण इतरत्र मात्र ते एकमेकांच्या विरोधात लढतात. हे सगळं एका सत्ता सुंदरी पायी घडतंय. हो बरोबर आहे. सत्ता सुंदरीचं नाव भाजप आहे का हाही प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. पण सर, मतदान करताना मतदारांमध्ये आधीच महापालिका निवडणुकांबद्दल खूप उदासीनता असते. त्यांना हेही माहिती नसतं नगरसेवक पदाचा उमेदवार कोण आहे, आपल्याला नेमकी काय कामं करून घ्यायची आहेत. अशा वेळेस मतदारांनी मतदान करायचं तरी कसं, कोणत्या आधारावर करायचं? हा प्रश्न अतिशय योग्य आहे. आणि आजकाल आमदार खासदार सुद्धा छोट्या छोट्या कामांवर स्वतःची नावं लिहितात की ही कामं खरं तर महानगरपालिकेची आहे. बरोबर. त्यामुळे खासदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, आमदाराचं काम काय, याच्याविषयी संभ्रम निर्माण झालाय. आणि याला कारणीभूत राजकीय व्यवस्था आहे. प्रत्येकाला आज लाईमलाईट मध्ये राहायचंय, रोज लाईमलाईट मध्ये राहायचंय. मॉर्निंग वॉकला तुम्ही जाताय तो पदपद आम्ही तयार केला. कचरा कुंडीवर सुद्धा मी नावं लिहिली पाहिजे, ही कचरा कुंडी यांच्या सौजन्याने. सार्वजनिक शौचालयांवर मी नावं पाहिली आहेत, हे सार्वजनिक शौचालय. म्हणजे सकाळी तुम्ही सार्वजनिक शौचालयात जाताना तुम्हाला त्यांचं नाव दिसायला पाहिजे. इथपासून ते अगदी स्मशानात जरी गेलात तरी या स्मशानाचे नूतनीकरण यांच्या निधीतून. या सगळ्यामुळे एक संभ्रम निर्माण झाला. पहिली गोष्ट, हा जनतेचा पैसा आहे आणि तो विश्वस्त म्हणून तुम्ही खर्च करताय, ही भूमिकाच नष्ट झाली. पण सर, राजकारणी सुद्धा हे सगळे विषय सोडून हिंदुत्व, मुंबईचा महापौर खान होईल, मराठीचा मुद्दा, याच विषयावर बोलतायत. म्हणजे मला कळत नाही की हे दुष्टचक्र कुठे थांबणार. लोकांना याच विषयांमध्ये इंटरेस्ट आहे का राजकारणी हेच विषय पुढे आणतात? एक तर मतदारांचं प्रबोधन या संदर्भात ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि ते कोणालाच नकोय. मतदारांनाही हवंय का हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ते आपण करावं असं वाटणारा वर्ग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे का आणि तो पॉलिटिकल या बिल मध्ये आहे का, तर तो निश्चित नाहीये. त्यामुळे ती सरमिसळ त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जण इच्छुक बनतो आणि 3-4 वर्ष 5 वर्ष एखाद्या नेत्याच्या मागे जय हो करत फिरतो, आपला टाइम मनी इन्व्हेस्ट करतो. त्याचबरोबर मतदारांना जसं नकोय तसं राजकीय पक्षांना नकोय. त्याच्यामुळे ते औदासीन्य वाढत चालले आणि त्याचा खूप मोठा परिणाम लोकशाहीचा जो पिरॅमिड आहे त्याच्या टॉपला संसद आहे, त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद आहे आणि खाली तुमची जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, ग्रामपंचायती, या सगळ्या. हा जर पाया आम्ही असा भुसभुशीत केला आणि अशाच प्रकारे निवडणुका जिंकायच्या असतात, अशा प्रकारची मूलभूमिका करणारीच लोक पुढे नगरसेवक, नगरसेवकाचे आमदार आणि आमदारांचे खासदार आणि खासदारांचे मंत्री हे जर होत असेल तर ते लोकशाहीला भीषण आहे. पण सर, आता लोक नगरसेवकांना हसतायत की तुम्ही एक अर्ज मिळण्यासाठी केवढी सगळी उरफोड करताय आणि एवढं करून काय तर तुम्हाला पैसाच कमवायचा आहे, हे सगळं लोकांना दिसतंय. पण त्याच वेळेला विधानसभा निवडणुकांमध्ये किंवा नगरपालिका निवडणुकांमध्ये एका मताचा रेट 15,000 रुपयांपर्यंत गेलेला होता. म्हणजे लोकांनाही आता फक्त पैसे द्या आणि आमची मतं घ्या, एवढं सगळं व्यवहारी झालंय का? याचं कारण असं आहे की कालपर्यंत जो सायकलीवर फिरत होता तिकीट मिळायच्या आधी किंवा स्कूटरवर फिरत होता, तो तिकीट मिळाल्यानंतर नगरसेवक झाला किंवा आमदार झाला, आमदार तर दूरची गोष्ट, नगरसेवक झाला तरी सुद्धा वर्षाच्या इनोव्हात फिरतो आणि 2 वर्षाच्या टॉवर मध्ये राहायला जातो आणि त्याच्या बोटांमध्ये अंगठ्या यायला लागतात, गळ्यात चैनी यायला लागतात, त्यांची मुलं फॉरेनला शिकायला जातात. मग त्याच्यासाठी झटणारा जो कार्यकर्ता आहे तो म्हणतो माझी मुलं फॉरेनला का नाही शिकायची, माझी बोट अशी उघडी का, मला का 4 कंत्राट मिळायची. मग तिथे येणाऱ्या प्रत्येक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट मध्ये यांची पार्टनरशिप असते. पूर्वी फक्त पर्सेंटेज घ्यायचे, म्हणजे इतके पैसे द्या, काही फार विचार नसतात. आता विचारतात या बिल्डिंग मध्ये प्रॉफिट किती होणार आहे, त्या प्रॉफिट मध्ये आम्हाला शेअरिंग द्या. हे आता नवीन, म्हणजे जसं की शिक्षणाचा दर्जा वाढतोय तसं हे पण यायला लागलंय. हे जर समोर घडत असेल तर मग आज सोसायट्यांमध्ये सुद्धा लोक खुल्यापणे बोलतायत पेवर ब्लॉक लावून घ्यायची ही संधी आहे. सांगा त्यांना पेवर ब्लॉक लावून द्या, अमुक करून द्या, तमुक करून द्या, केबल द्या वर्षभराची, सोसायटीला रंग लावून द्या, आमच्याकडच्या जिन्याच्या पायऱ्या खराब झाल्या त्या दुरुस्त करून द्या. कशा करता आलं? कारण तुम्ही तिकडे जाऊन हेच करताय. ही जी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ऑफ डेमोक्रेसी विथ द पीपल, त्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मध्ये सी या शब्दाचा अर्थ
करप्शन हाच आहे, दुसरा काही नाही. आणि ते दुर्दैव आहे मला. बरोबर. पण सर तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केलात की माझी बोटं अशी का अंगठ्यांच्या विना, किंवा मला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून खूप लोकांची धावपळ आपण बघितली. कारण परत महापालिका निवडणुका कधी येतील माहित नाही, आत्ता हा पदरात पाडून घ्या. पण जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरामध्ये 3-3 नातेवाईकांना तिकीट मिळणार असेल, किरीट सोमय्यांच्या मुलाला मिळणार असेल, अंबादास दानवेंच्या नातेवाईकांना मिळणार असेल, अस्लम शेख मुंबईमध्ये त्यांच्या नातेवाईकांना, मग काय म्हणजे फक्त घराणेशाही आणि अंगठ्या आणि फॉर्च्युनर? 2 उत्तर आहे त्याची. आता तुम्ही नातेवाईक म्हटलं तर कोण नातेवाईक? बहिणीचा किंवा भावाची परिवार सून. एक बघूया आपण. नाही, मी तेच तुम्हाला सांगतो. नातेवाईक म्हटल्यानंतर मुलगा, जावई, सून हा एक इमिजिएट कोड झाला. परंतु बहिणीची सून किंवा भावाची बायको, विस्तार असं जर तुम्ही निकष लावत गेला तर तुम्ही जी आता नावं सगळी घेतात ती त्याच्यात बसताय. परंतु बाय अँड लार्ज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक थोडस धाडस निश्चित दाखवलंय. आणि ते म्हणजे जे आता सिटिंग आमदार खासदार आहेत त्यांच्या मुलाबाळांना त्यांनी तिकीट नाकारलेलं आहे. पण त्यांचे जे लार्जर नातेवाईक आहेत त्यांना तिकीट नाकारण्यापर्यंत अजून राजकीय पक्ष गेलेले नाहीत. मला असं वाटतं पुढच्या वेळी तेही घडेल. नाही, पण पूर्ण बीजेपीचं नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे घराणेशाही नाहीये. पण भाजपमध्ये जे दुसऱ्या पक्षातून आलेले राजकीय नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांची घराणेशाही भाजप जपतच आहे. आणि भाजपमध्ये मोदी शहांची पार्टी असं जाहीरपणे म्हटलं जातं. तुम्हाला आता मी सांगतो की बाहेरच्या लोकांचं नाटक कुठून सुरू झालेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या दम पे 100% निवडून यायचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे नसतो किंवा कार्यकर्ते तुम्हाला देत नाहीत, त्यावेळेला तुम्हाला म्हणजे कसं झालं माहितीये का, पेपर लिहायला लोक बसलेली आहेत परीक्षेचा आणि पेपर सबमिट करायची वेळ येते, टाइम संपतो, त्यावेळी समोरच्याचा पेपर घ्यायचा, त्याच्यावर आपलं नाव लिहायचं आणि तो सबमिट करून टाकायचा. असं हे आता उमेदवारांचे. पण हे आणलं कोणी? भाजपने आणलं ना सर. हे सर्व पक्षांनी केलेलं आहे. काही लोकांनी ते इन्स्टिट्यूशनलाइज केलं, काही लोकांनी ते अधिक ताकदवररित्या केलं, काही लोकांनी ते इफेक्टिव्हरित्या केलं. दोष मी या सगळ्याचा सर्व राजकीय पक्षांना देईन. सर्व राजकीय पक्षांनी आजपर्यंत हरियाणामध्ये आयाराम दयाराम काय होतं त्याच्यावरून तर आपल्याकडे पक्षांतर बंदी कायदा आला, त्यावेळी कोणाचं सरकार होतं मला सांगा, कोणाच्याच क्षमता होती. आता सध्या काय आहे, भाजपचा कमळ हातात आलं की आपल्याला सर्व अभ्युदयाची दारं उघडली जातील. आपल्याकडे जर आता काय म्हणू शिवसेनेचा तीर कमान आला तर अभ्युदयाची सर्व दारं उघडली जातील याची खात्री असल्यामुळे हे आहे. उद्या जर असं आलं असतं ना, आज ज्या गावात ठाण्यात बसून आपण ही मुलाखत रेकॉर्ड करतोय तिकडे भारतीय जनता पक्षाचं जे मूळ आहे ना जनसंघ, त्यांना उमेदवार मिळत नव्हते. मुकुंदराव आगासकर उभे राहायचे आणि ते ज्या घरात राहायचे ना तिथे समोर एक पाटी लिहिली, शाळेत असताना मी पाहिली, भिंत रंगवली ती आणि ते सारखे पडायचे पण तरी ते उभे राहायचे. त्यांच्या जीवावर आज हे आहे. आणि ते काय होती माहिती का घोषणा, मुकुंदराव आगासकर, मुकुंदा मुकुंदा कितींदा कितींदा, असे लोक उभे राहत होते. आज हरणाऱ्या पक्षात कोणी जाताना दिसतंय का तुम्हाला? ही सगळी गणित सत्तेची आहेत. म्हणून मी सांगितलं सत्ता सुंदरी कामातुराणाम न भयम न लज्जा, तसंच सत्ता तुराणाम न भयम न लज्जा, सर्वजण सत्तातुर आहे. बरोबर. पण सर ह्याच्यामध्ये आपण ठाकरे बंधूंच्या बद्दल बोललो आणि सगळेच जण म्हणतायत की ही निवडणूक ऐतिहासिक आहे. ठाकरे ब्रँडचं काय होणार, किंवा शरद पवार आणि अजित पवार यांच्या पवार ब्रँडचं काय होणार, हे सुद्धा ही निवडणूक मुंबई आणि पुण्यात ठरेल. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड? कदाचित निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाला तर त्यांच्या राजकीय भूमिका बदलतील, पण ते राजकारणातून नष्ट होतील, संपतील असं मला सुतराम वाटत नाही. भूमिका बदलण्याचे एवढा सन्मार्ग उपलब्ध असताना ते राजकारणातून बाहेर जाऊन करणार काय? जसे एक पत्रकार एका चॅनलमधून दुसऱ्या चॅनलमध्ये जातात तसेच हे राजकीय नेते एका पक्षात दुसऱ्या पक्षात जातील, त्यांच्या भूमिका बदलतील. प्रत्येकाने भूमिका बदललेल्या आहेत, तशाच त्या भूमिका तुम्हाला निवडणूक. म्हणून मी सांगतो 16 तारीख के बाद चुनाव चालू होगा. बरोबर. पण तुम्ही म्हणताय की आपला ब्रँड टिकवण्यासाठी भाजपशी हातमिळवणी त्यांना करावी लागेल, सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करावी लागेल. मग या पक्षांना अर्थ काय उरतो? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे फक्त भाजप एके भाजप एवढीच सगळ्या राजकारणावर काही वर्षात राजकारणात घडलंय त्याच्यात तुम्ही अर्थ शोधताय? कमाल आहे तुमची.
हा अर्थ शोधण्याचा व्यर्थ खटाटोप आहे असं माझं मत आहे. या कुठल्याही गोष्टीत कुठलाही अर्थ नाहीये. वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, आता जे नगरसेवक पदासाठी चाललेलं ना ते केळसवाणं उबगवाण आहे. हे जनता बघते आणि त्याचा परिणाम निश्चितपणे निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात जो बरा, त्यातल्या त्यात जो जास्त ऍक्सेसिबल, त्यातल्या त्यात तो कमी उर्मट, त्यातल्या त्यात कमी भ्रष्ट आणि त्यातल्या त्यात आपल्याला आपली कामं करणारा अशा माणसाला आता लोक निवडतील. आदर्श अमुक तमुक बहुत पिछे रह गया. बरोबर, पण लोकांना खूप विचार करावा लागणार आहे आणि तुम्ही जसं म्हणताय अर्थ उरलेला नाही, पण अर्थ मात्र खूप 100% मोठा आहे. त्याच्याशिवाय काय एवढे लोक 5-5 वर्ष आयुष्य जगात. मला खरं त्या लोकांना सांगायचं, विनंती करतो, एक लक्षात घ्या, 29 महानगरपालिका, साधारणतः 3000 नगरसेवक पदाच्या जागा आहेत. आपल्याकडे 5 मोठे पक्ष आणि 1-2 सिरियस, म्हणजे पर नगरसेवक पदाला 7 लोक आणि प्रत्येक पक्षामध्ये 5 उमेदवार असं धरलं इच्छुक, तर 35 म्हणजे 35 ते 40,000 लोक आपल्याकडे आता या प्रोसेसमध्ये 5 वर्ष केवळ या सत्तेच्या दहीहंडीकडे लावून बघतात. आणि एवढा काळ जर तुम्ही छोटा मोठा व्यवसाय जर चालू केला असतात ना, तर आता हेच राजकीय पक्ष तुमच्याकडे रांगत आले असते. कशा करता हे सगळं केलं? शेवटी कसं आहे माहितीये, युपीएससी सारखं आहे. 12-15 लाख लोक बसतात आणि 1000 जागा, 980 जागा आहेत, त्यातल्या काही रिझर्व्ड आहेत, 400 जागा ओपन मध्ये आहेत. सक्सेस रेट किती आहे मला सांगा. आता जेवढे लोक पॉलिटिकल प्रोसेसमध्ये आहेत ना, त्याच्यात सक्सेस रेट म्हणजे तिकीट मिळायचा सक्सेस रेट 10% खाली आहे. आणि मग त्याच्याकरता एवढा जीवाचा आटापिटा करून काय करणार आहात? त्याच्यापेक्षा जर तुम्ही छोटा मोठा व्यवसाय तुमच्या वकुवाप्रमाणे केला तर जास्त पैसे कमवाल. सक्सेस रेट एकतर जिंकून येण्याचा आणि मग पुढे काम करण्याचा. 100%. सर, तुम्ही जगभरामध्ये फिरत असता म्हणून तुम्हाला विचारते, आता न्यूयॉर्कमध्ये जी निवडणूक झाली महापौर पदाची, झोरान ममदानी उभे होते आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रकारे ललकारलेलंच होतं. डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक वेळेस धर्म किंवा मायग्रंट्सचा मुद्दा आणत होते, पण झोरान ममदानी लोकांच्या प्रश्नांवर बोलत होते की तुम्हाला बस राईड आम्ही देतो किंवा लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे परवडतील अशी घरं देतो, स्थलांतरितांचे हक्क जपू, या सगळ्या मुद्द्यावर ते बोलले आणि लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. आपल्याकडे असं का होत नाही सर? आपल्याकडे झोरान ममदानीचं फार कौतुक असणारा मोठा वर्ग आहे, परंतु 25 वर्षाची मैथिली ठाकूर निवडून येते तिचं कोणाला कौतुक नाही. कारण ती इथपर्यंत बाया असलेली, ब्लाऊज घालते, कपड्याला कुंकू लावते आणि भजनं म्हणते. नीट सांगतो, ममदानी जे बोलतायत ना, ममदानी जे बोलतायत ना तेच आजचे राजकीय पक्ष करतायत. तुमची मेट्रो काय आहे? लो कॉस्ट ट्रान्सपोर्ट आहे. मुंबईमध्ये जी घरं निघतात पंतप्रधानमंत्री आवास योजनेमध्ये, ती काय आहेत मला सांगा? ती लो कॉस्ट हाऊसिंगच आहे. ममदानी याविषयी वेगळं काय करतोय? पण काय माहितीये का, जरा नेहरू बिरूंचं नाव घेतलं की फार कौतुक वाटतं लोकांना आणि त्याचे फार मोठे गोडवे आले आता. ते जे म्हणतायत ते काही नवीन नाही. कुठल्या देशातला कुठला महापौर दुसऱ्या देशामध्ये उभा राहणाऱ्या प्रार्थनास्थळाबद्दल पहिल्या दिवशी कॉमेंट करतो? तुम्ही रोज उठता राम मंदिराबद्दल बोलता, तुम्ही रोज उठता भारताबद्दल बोलता, याच्याने तुम्हाला प्रसिद्धी मिळते हे गणित तुम्हाला कळलेलं आहे आणि त्याला आपल्या इथले पत्रकार बळी पडतायत, हे दुर्दैव आहे. नाही सर, पण मला काय म्हणायचंय, अस्मितांचं राजकारण आहे, भावनिक राजकारण आहे आणि सिव्हिक इश्यूज सुद्धा आहेत. म्हणजे आता आपल्याकडे हे चित्रच दिसत नाहीये. म्हणजे भाजप म्हणताय की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मेट्रो येत नव्हती, आम्ही केली, त्याच्याकडे बघा. मग एवढं सगळं असताना सुद्धा मुंबईचा महापौर खान होईल, हिंदुत्वाचा मुद्दा कशाला लागतो? काय माहितीये का, आपल्याकडे जरा काही विचित्र किंवा वेगळं काही त्याची बातमी फार चटकन होते, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यावर पूर्णपणे वोटिंग होत नाही याच्यावर माझा विश्वास नाही. आणि ते तुम्हाला दिसून येईल. 2019च्या निवडणुका लोकसभेच्या असतील किंवा 2024च्या विधानसभा निवडणुका असतील, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसलेलं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर किती मतं कोणाला मिळत आहेत याचा फैसला उलट ऍज अ सेफॉलॉजिस्ट म्हणून मला अभ्यास करायला आवडेल की तो खरोखरच ज्या पक्षाने हे आणलं असा दावा केलेला आहे त्यांना ते मिळतंय का, हा भाग क्रमांक 1 आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की खान अमुक तमुक या गोष्टी निवडणुकीत चालतच राहतील, या अनंत काळपर्यंत चालत राहणार. गेले 20 वर्ष मी इलेक्शनचं अनालिसिस करतोय टेलिव्हिजनवर. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा, घसरलेली भाषा, दुसरं भावनिक मुद्दे, अर्थकारणाचे मुद्दे केव्हा येणार आहेत. आता जर मी तुम्हाला
अर्थकारणात 6 कमिशन, नॉट पे कमिशन, सॉरी 6 कमिशन मध्ये काय दिलेलं आहे, नितीन करीर यांनी काय वॉर्निंग दिलेली होती याच्याविषयी जर मी बोललो तर ते तुमच्या प्रेक्षकांसाठी अट्रॅक्टिव्ह असणार आहे का? पण जर मी बोललो की कोणत्याही परिस्थितीत खान महापौर होणार नाही तर त्याची हेडलाईन त्याचं रील बनेल, ही वस्तुस्थिती आहे. काय माहितीये, आता आपण बोलतोय आणि मी तुम्हाला सांगितलं माझं मोबाईलकडे सारखं लक्ष जात आहे, कारण 5,000 प्रवासी मेले कारण 25 विमानं अतिरेक्याने एकत्र पाडली, लगेच त्याची हेडलाईन होईल. पण मी म्हटलं की मुंबईमध्ये 500 लोक हे ओपन डिफिकेशन म्हणजे उघडे ठिकाणी लोक शौच करतात, त्याच्यामुळे जी रोगराई पसरते, त्याच्यामुळे जीवन मृत्यूचा खेळ खेळतात, याची बातमी होत नाही. हे दुर्दैव नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की काहीतरी धक्कादायक घडतं तेव्हा त्याच्याकडे लक्ष जातं, पण सारखं पोस्टल वे, इन्फ्रास्ट्रक्चर, अटल सेतू, मेट्रो हे बघायचं का सामान्य माणूस बेस्टच्या रांगेत उभं राहताना बेस्टच्या बसची धडक लागते त्याला आणि इतक्या जणांचा मृत्यू होतो, हा मुद्दा का नाही होत निवडणुकीचा? मला तुम्ही सांगा, योग्य प्रश्न विचारा. एका प्रश्नाकडे बघायच्या बाजू आहेत. हे जे सगळे मेट्रोची कामं चालू आहेत, अटल सेतू चालू आहे, हे सगळं कशा करतायत? टू इज आउट द कंजेशन, टू इज आउट द ट्रॅफिक. आज मुंबई जेवढी वरती तुम्हाला दिसते त्याच्यापेक्षा जास्त खाली 350 ते 400 किलोमीटरचे टनेल्स निर्माण होत आहेत. हे कशा करता निर्माण होत आहेत? मलनिस्सरणासाठी, पाणी वाहतुकीसाठी आणि प्रवासी वाहतुकीसाठी, याच्यासाठी होत आहेत. तुम्ही ज्या अपघाताविषयी म्हणताय, तुम्ही एक लक्षात ठेवा, भांडूपच्या बेस्ट बस अपघाताविषयी एक लक्षात ठेवा, तुम्ही बेस्टच्या किती बसेस आहेत आपल्याकडे? झालेल्या अपघाताला मी रिडिक्यूल करतोय असं समजू नका. हजारो बसेस आहेत बेस्टकडे, हजारो ड्रायव्हर्स त्यातनं त्या रोज बाहेर घेऊन जात असतात. त्यातल्या एकाला काय चालकाची चुकी असेल का असेल, वाहनात दोष असेल, हे सगळं चौकशीत बाहेर येईल. त्याचं उदाहरण ही व्यवस्था फेल गेलेली आहे. पण जीव गेले ना सर लोकांचे. ऍब्सोल्युटली मी मान्य आणि त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, असं अजिबात नाही. त्याचा संताप लोकांच्या मनामध्ये आहे आणि आम्ही काही इथे किड्यामुंगी सारखे मरायला आहोत का? ही जी आक्रोशाची प्रतिक्रिया आहे ती सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. पण ह्या सगळ्यामुळे ती व्यवस्थाच बेकार आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष योग्य नाही. बरोबर आहे, पण हे मुद्दे आले पाहिजेत असं मला म्हणायचंय. हजारामध्ये एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा ती रेग्युलर घडते म्हणून त्याचं चित्रीकरण योग्य नाही. पण सर हे बरोबर आहे की लोकांना आता इंटरेस्ट कशात आहे की भाजप पुढे जाणार का ठाकरे बंधूंचं काय होणार, तिकडे शरद पवारांचं काय होणार, एकनाथ शिंदे आघाडी घेणार का? पण आपल्या भोवतीचेच प्रश्न जे आहेत ते आपण मतदार म्हणून सुद्धा विसरतोय असं एक म्हणावंसं वाटतं. पण सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये धार्मिक मुद्दे येतात, अस्मितेचे मुद्दे येतात, विकासाचे मुद्दे का नाही अशी चर्चा होते. पण थोडंसं कुठेतरी पॅरलल जाऊन लॅटरल पद्धतीने विचार करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? मुंबईसाठी, पुण्यासाठी, महाराष्ट्रातल्या शहरांसाठी आता ज्या पद्धतीनं या शहरांच्या विकासाची कामं होताना मी बघतोय, तेवढी कामं मी अनेक शहरात राहिलोय. लोकसभा निवडणुकीनंतर मी मॅनहॅटनला राहत होतो, लंडनला राहत होतो. त्या शहरांच्या विकासाचा जो इतिहास आहे त्याची अनेक पुस्तकं आणि त्याच्यावरचे रिसर्च पेपर, डॉक्टरल थिसिस मी वाचले. मला इतक्या वेगानं कुठे कामं होत आहेत असं कधी मागच्या 100 वर्षात दिसलं. सो दॅट्स, आणि का होत आहे, जनमताचा रेटा आहे. हे नाही केलं तर आपण पॉलिटिकली इररिलेव्हंट होऊ आणि हे आपलं कर्तव्य आहे याच्या जाणीवेत नाही झाले. नंबर 2, ज्याची चर्चा होत नाहीये ना तो मुद्दा मी आता चर्चेला आणतो. मॅनहॅटनला समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना मी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली बघितली. लोखंडी गर्डर्स हे समुद्र किनाऱ्यावर उभे करत होते. मी सिटी काउन्सिलमध्ये गेलो आणि म्हटलं आय एम फ्रॉम इंडिया, मला याची माहिती पाहिजे. मला एक इन्फॉर्मेशन अधिकारी 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर भेटला आणि तो म्हणला की समुद्राचं तापमान वाढतंय आणि त्याच्यामुळे पाणी आत येतंय आणि जर 20-25 वर्ष हे असं चालू राहिलं तर 2050 मध्ये मॅनहॅटन मधल्या 40 ते 50% इमारतीच्या तळ मजल्याला पाऊलभर पाणी आलेलं असतं. मॅनहॅटन कशाला, मुंबईमध्ये हेच आहे. नाउ दीज आर द पॉइंट्स. ग्रीन बजेट, वुमन सेंट्रिक बजेट, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी फ्रेंडली बजेट, दीज आर सम ऑफ द पॉइंट्स दॅट नीड टू बी डिस्कस्ड. आणि जे मला डेव्हलप नेशन मध्ये दिसतं, आशियातली रिचेस्ट महानगरपालिका, पण त्याच्यात मला याचं प्रतिबिंब दिसतं का, याचा हा प्रश्न मला प्रेक्षकांना आणि राजकीय पक्षांना विचार. सर एकीकडे भाजप म्हणताय आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलं, एवढं मोठं ऑप्टिक्स दिसतंय लोकांना की मेट्रो होतीये, आणखीन इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होत आहेत,
दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन केलं महापालिका निवडणुकांच्या अगदी निमित्ताने, की आम्ही काहीच केलं नाही मुंबईसाठी असं तुम्ही कसं म्हणता, आम्ही इथे डिसॅलिनेशनचे प्रोजेक्ट आणले, पाणी मुंबईमध्ये जे तुंबतं त्याच्यावर सोल्युशन्स काढली. म्हणजे राजकारणी हे मुद्दे उठवतायत पण लोक पण त्याकडे बघत नाहीयेत. मला असं वाटतं माध्यम पहिले त्याकडे बघतात का याचा विचार करा. जर त्यांनी खान हा मुद्दा केला तर ती बातमी आपण किती वेळा चालवतो, आणि डिसॅलिनेशनचा प्लांट आणला ही बातमी किती वेळा चालवतो. सो हु इज टू बी ब्लेम. माझं मत आहे की त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं त्या प्रेझेंटेशन बद्दल जर लोकांना आश्वासकता वाटली तर त्याबद्दलचं आकर्षण निर्माण होऊन लोकांची मतं तिकडे वळू शकतात. पण जर हे तुम्ही करू शकाल का याविषयी शंका मनात आली तर त्याचं परिवर्तन मतांमध्ये होईल का हा प्रश्न. बरोबर. दुसरा एक मुद्दा सर, किती गेले 5-6 महिने चर्चेत आहे, गुजराती विरुद्ध मराठी, हिंदीची सक्ती केली जाते, मुंबईचा सगळा जो उद्योग आहे तो गुजरातला चाललेला आहे, या मुंबईवर पूर्ण पकड जी आहे ती गुजरात्यांची असेल. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा करतायत का गुजराती? मुंबईचे किती उद्योग गुजरातमध्ये गेले? कोणी मला आकडेवारी दिली का? विरोधक देत आहेत. कुठली आकडेवारी आली मला सांगा. हिऱ्यांचा व्यापार गेला. आजही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र नंबर 1 ही वस्तुस्थिती आहे. क्लिअर आहे. फॉक्सकॉन वरून एवढं राजकारण झालं. एक तुम्ही लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपण एखाद्या उद्योगाला देऊ शकत नाही त्या आपण देऊ शकत नाही. ऑन अ ग्रोथ कर्व वी आर मच अहेड. त्यामुळे त्यांना जे पाहिजे होतं ते कोण देऊ शकतं? तर जे ग्रोथ कर्ववर आपल्यापेक्षा खूप मागे होते ते देऊ शकतात. माझं मत आहे आजही उद्योग निर्माण करणे, उद्योगातून रोजगार निर्माण करणे यात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कोणीही हिरावून घेतलेलं नाही. नंबर 2, हॅव्हिंग सेड दिस, देर आर सम सेगमेंट्स इन बिझनेस की जिथे आपण अपॉर्च्युनिटी साधण्यामध्ये इतर राज्यांपेक्षा कमी पडलो. ऑटोमोबाईलमध्ये आज आपल्यापेक्षा इतर राज्यात मला खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि ते निर्माण होताना दिसते. सॉफ्टवेअर मध्ये बँगलोर हॅज बिकम अ सॉफ्टवेअर कॅपिटल ऑफ इंडिया, आणि बँगलोरचा जो सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे तो कॅलिफोर्निया सिलिकॉन व्हॅली पेक्षा जास्त आहे. पुण्यात राहून लोकांना बंगलोरला जावं लागतं ही नोकरीसाठी. संधी आपल्याला आहे. अजून हातात गेले असं म्हणणार आहे. अजूनही सर्वात जास्त स्टार्टअप्स, अजूनही सर्वात जास्त युनिकॉर्न्स, अजूनही सर्वात जास्त SME ज्याला आपण म्हणतो त्यात अजूनही आपण नंबर 1 आहोत. परंतु या सनराईज ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये आता इतर राज्यांमधून पण आपल्याला तीव्र स्पर्धा निर्माण होते. तुम्ही म्हणताय मग बुलेट ट्रेन कशाला पाहिजे? म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन एवढ्या खारफुटीची गद्दल करून सगळ्याची किंमत देऊन बुलेट ट्रेन 100% पाहिजे. म्हणजेच मुंबई गुजरातच्या दावणीला बांधली जाते असा आरोप होतो. आज मुंबई गुजरात आहे, उद्या हीच ट्रेन भारतातल्या सर्व भागात सर्व शहरातनं निघणार आहेत. कलकत्त्यातनं निघेल अजून 5 वर्षांनी, चेन्नईमधनं निघेल अजून 5 वर्षांनी. तुम्ही चीनचा जो मी जवळपास 31 वेळा चीनला गेलो, चीनचा इतिहास पाहिलाय. सुरुवात एका गावात दुसऱ्या गावात झाली, पण याचा अर्थ तिथेच थांबलेलं नाहीये ते. इट इज गॉन मच बियॉन्ड. पण परत पुन्हा सर लोकांचं हेच म्हणणं आहे की बुलेट ट्रेनच्या ऐवजी आम्हाला आमची सार्वजनिक वाहतूक तुम्ही नीट करून द्या, रोड सेफ्टी बघा, हे मुद्दे पहिले बघावे लागणार आहेत. एक लक्षात घ्या, त्याच्यावरही माझं असं मत आहे की काहीच होत नाही अशातलं काही भाग नाही. या दोन्ही गोष्टींची आव्हानं कुठल्याही राज्यकर्त्याला एकाच वेळी पेलायला लागतात. ज्यावेळी आपल्याकडे इस्रो निघालं आणि इस्रोनी सॅटेलाइट लॉन्चिंग चालू करायला, तुम्ही पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले की इथे शेतकऱ्यांना अन्न नाहीये, तुम्ही हे कशा करता त्याच्यावर समजावून सांगायला लागलं की हा सॅटेलाइट तुम्हाला वेदर फोरकास्ट देणार. हे निर्माण झालेले मार्ग हे अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. हे इकॉनॉमिक्स न समजणारी लोक असे मुद्दे उभे करतात. ही नॅरेटिव्ह नेहमी उभी केली जातात सर. पण जगभरात सत्य झालेली आहे. बरोबर. पण जपानमध्ये सत्य आहेत, चीनमध्ये सत्य आहेत, ऑस्ट्रेलियात सत्य आहेत, अमेरिकेत सत्य आहेत, इंग्लंडमध्ये सत्य आहेत, आणि आपल्याकडेही आहे. आपण मुंबईबद्दल आज मुंबई पुणे हायवे जेव्हा उभा राहिला होता त्यावेळेला पर्यावरणाचे, त्यावेळेला याची गरज काय असे सगळे प्रश्न होते. आज तो 25 वर्षानंतर कमी पडून दुसऱ्याची योजना झाली, आणि दुसरा 25 वर्षात कमी पडेल म्हणून तिसऱ्याची योजना आपण करतोय. दुसरा विमानतळ आता सुरू होतोय. बरोबर. त्यापेक्षा सुद्धा मला नवीन जे बदललेलं ऍटिट्यूड दिसतोय की तिसऱ्याचं प्लॅनिंग आता सुरू झालंय. अँड दिस इज माझं असं मत आहे, दिस इज व्हॉट गव्हर्नन्स इज ऑल अबाउट. आणि याची लोकांनी अपेक्षा आणि आग्रह धरला पाहिजे
कोणता पक्ष तुम्हाला तो देईल, तुम्हाला जे वाटेल तो. हम्म. पण हे बघितलं पाहिजे हम्म. की आता ही क्षमता कोणामध्ये आहे, हे कोण करू शकतो. दॅट्स द पॉइंट. पण सर हे नॅरेटिव्ह चालतंच, पण दुसरा एक काउंटर नॅरेटिव्ह त्याला हे केलं जातं की जर भाजपची एवढी पकड सगळ्या राजकारणावर असेल, खास करून महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल आपण बोलतोय, तर पुढे मुंबईचं काय होणार? मुंबई केंद्रशासित होणार का? मुंबई महाराष्ट्राची राहणार का? मराठी माणसाची राहणार का? हेही मुद्दे आहेत. कारण 10वीत होतो ना तेव्हा हा प्रश्न ऐकला होता. बरोबर, जुना प्रश्न आता आहे. मी रिटायरमेंटला आलो तेव्हा हाच प्रश्न ऐकतोय. मला असं म्हणते अजून 25 वर्षांनी जेव्हा आपण मुलाखत करू, मी साधारणतः 2050च्या दशकामध्ये, तेव्हाही तुम्ही मला हाच प्रश्न विचारा. नाही, भाजप आता सत्तेत आहे आणि भाजपची घोडदौड जी सुरू आहे तेच सांगतोय. म्हणून लोक विचारतायत. तुम्हाला तेच सांगतोय 2050 साली पण तुम्ही हाच प्रश्न विचारा. तोपर्यंत काही झाले असेल असं म्हणजे मला तुमचं वाटतं. म्हणणं आहे की मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, 100% मराठी माणसाची राहणार. 100% मराठी माणसाची राहणार की नाही हे मराठी माणसांनी ठरवायचं. म्हणजे काय? मराठी माणसांनी त्याचा ठसा या शहरावर ठेवला पाहिजे. एकही मराठी चॅनल आज मराठी माणसाच्या मालकीचं नाही. ही यादी खूप मोठी आहे. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आता आपण करत नाही. आपण आपला झेंडा, आपण आपली उद्योजकता, आपली उद्यमशीलता. आज रत्नागिरीमध्ये हापूसच्या बागा राखायला नेपाळी येतात. आणि आता तर गुजरातचा हापूस सुद्धा स्पर्धा करणार आहेत कोकणात. तुम्ही जर तुमचं वैभव टिकवलं नाहीत आणि राजकारण्यांच्या मागे दिवसभर धावत बसला तर तुमच्या नशिबी काय होणार आहे? पण दिशा तर राजकारण्यांनीच दाखवायची आहे ना सर. बरेच जण असं म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्याबद्दल मुंबईबद्दल एक अक्षरही त्यांनी काढलं नाही की आम्ही मुंबईसाठी हे करणार आहोत. आता प्रचार सभा होतील संधी त्याच्यात आहे ते त्यांना. म्हणतायत का? माझं मत आहे पुढच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संधी आहे. नाही, आता तर प्रचार सभा सुरू होतील. सभांमध्ये संधी आहे हे सगळं सांगायची. काय आहे, ब्लूप्रिंट काढल्यानंतर त्याची बातमी होत नाही. लक्षात घ्या. माझं मत आहे की इट्स अन इव्हॉल्विंग प्रोसेस. हे नागरिकांनी जाणून घेणं, नागरिकांना त्याबाबत एज्युकेट करणं आणि राजकारण्यांनी याची गरज समजून घेणं, ही प्रक्रिया व्हायला थोडा वेळ लागेल. पण सर राजकारण्यांच्या भाषणामध्ये जेव्हा ही नॅरेटिव्ह येतात, हे मुद्दे येतात, तेव्हाच उचललं जातं ना. म्हणजे मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स कसा घसरलाय, प्रदूषणाची समस्या कशी आहे, वाहनांची समस्या कशी आहे, याबद्दल हे बोलणार आहेत का? का हे मुद्दे घेऊन आपण जिंकणार नाही? पुढच्या 4-5 दिवसात प्रचार जेव्हा टिपेला जाईल त्यावेळेला ते दिसलेले असेल. परंतु नागरिकांच्या मनामध्ये हे मुद्दे 100% आहेत. राजकारण्यांनी ते घेऊ न घेऊ, लोकांना त्या ट्रॅफिकचं उत्तर, लोकांना त्या एअर क्वालिटी इंडेक्सचं उत्तर हे 100% हवंय आणि त्याची उत्तरं ते शोधतील यात काही शंकाच नाही. पण असं म्हटलं जातं सर, मतदारांमध्ये खूप उदासीनता आहे की जे काही राजकारण्यांचं चाललेलं आहे ते बघून आम्हाला मतदानाला जावंसं वाटत नाही. तुम्हाला मतदारांना काय सांगावंसं वाटतं? एकूणच हा जो लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे, महानगरपालिका, नगर परिषदा, इथे मतदानाची टक्केवारी आपल्याकडे घसरलेली असते. हे सार्वत्रिक अर्थात. जसा तो डिले महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला जो झाला, दिरंगाई झाली, विलंब झाला, ते काय फक्त महाराष्ट्रात होत आहे का? अजिबात नाही. माझ्याकडे ह्या सगळ्याची आकडेवारीच आहे तुम्हाला. उत्तर प्रदेशमध्ये 90% डिले होत आहे. मग हे एकाच सरकार असताना, एका पक्षाचं असताना असं नाही, काँग्रेसचं असताना झालंय, भाजपचं असताना, सगळे पक्ष असताना झाले. याची कारणं काय आहेत? कोर्टमध्ये गेलं, कोण गेलं, काय गेलं, हे सगळं. ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. आता निवडणुका आहेत. माझं मत आहे की आत्ताच्या घडीला या निवडणुका सामोरे जाताना भावनिक गोष्टींना बळी न पडता या शहराच्या विकासासाठी ब्रिटिश आले आणि पुढच्या 100 वर्षाचा विचार करून गेले. एक सरकार असे हवं की ज्यांनी पुढच्या 500 वर्षाचा विचार करावा. आजही तुम्हाला मुंबईत एक ऐतिहासिक जर वास्तूमध्ये कार्यक्रम करायचा असेल तर दुर्दैव आहे, आम्हाला मुंबई महानगरपालिकेचं दीक्षांत सभागृह गाठावं लागतं. कारण तसा आर्ट डेको असा हॉल आम्ही 100 वर्षात निर्माण करू शकलो नाही. एक बिल्डर्सची कॉन्फरन्स तिकडे होती, त्याच्या उद्घाटनाच्या भाषणातच मी हा मुद्दा मांडला होता की इकडे कलेक्टिव्हली 1 लाख कोटीची कामं करणारे बिल्डर आहेत. पण म्हटलं तुम्हाला असं कधी वाटलं नाही की ब्रिटिशांच्या तोंडात मारेल असा हॉल आपण उभे करून दाखवावा, नागरिकांना आपण ही भेट द्यावी. माझं असं मत आहे की हे जे एकमेकांविषयीचं उत्तरदायित्व आहे ते या निवडणुकीत पडावं. नाही, तुम्ही म्हणताय की असे हॉल नाहीत, ओपन स्पेसेसचा तर किती मोठा प्रश्न आहे. ग्राउंड्स किंवा आता ऑक्सिजन पार्क म्हणून काही बागा आपल्या शहरांमध्ये यायला लागल्यात. पण सर एका ठिकाणी म्हणजे मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आहे, ते बंद होऊन तिथे जर गोल्फ कोर्स होणार असेल म्हणजे पुन्हा धनिकांसाठीच त्या ओपन स्पेसेस असणार असतील
तर मग सामान्य मतदारांनी करायचं काय? मी याच्याकडे दोन वेगळ्या नजरेने मी बघतो. मुद्दा असा आहे की त्या कचरा डेपोचा आता तुम्हाला त्रास होतोय की नाही होतोय, हो बरोबर आहे, ते बंद होत आहे, चांगली गोष्ट आहे. तो अनारोग्यकारक आहे की नाही, हो ते गोल्फ कोर्स खेळणारा एक मोठा वर्ग आहे की नाही आपल्याकडे, पण तो धनिक वर्ग आहे सर. मी येतो ना त्याच्यावर. त्या गोल्फ कोर्स बरोबरच सर्वसामान्य नागरिकाला जाता येईल जिथे पैसे खिशातनं खर्च करावे लागणार नाही असं एक पार्क उभं राहायला पाहिजे. त्याच्यात जोडीने दोन्ही साइड बाय साइड ही काळाची गरज आहे. यू कॅन्ट डिनाय गोल्फ कोर्स, यू कॅन्ट डिनाय दिस, यू कॅन्ट डिनाय दिस प्लेस. माझं मत आहे की आता जो भारत निर्माण होतोय, आता जी मुंबई आपल्याला निर्माण होते, ती मुंबई ही 25-30 वर्षापूर्वीच्या मुंबईपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. बरोबर, ते काळाच्या ओघात ती प्रगती होतच राहणार आहे. पण सर अख्खा महाराष्ट्र हा मुंबईकडे डोळे लावून बसलेला असतो की मुंबईमध्ये काय होत आहे, आणि बाकीची जी शहरं आहेत, नागपूर बद्दल तर आपण बोललोच नाही, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आहे, नाशिक आहे, तिथे काय चाललंय सगळं राजकारण तेही आपण बघतोय. तर मुंबईकडे बघून बाकीच्या शहरांनी काही शिकावं असं काय करता येईल? शहर व्यवस्थापनाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर मुंबईमध्ये काही चांगले गोष्टी निश्चित घडलेल्या आहेत. बरोबर. विशेषतः जो आमचा सिटी ट्रान्सपोर्ट आहे, तो कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, ते पाण्याचं व्यवस्थापन आहे, ते मोरलेस ते काही कोलॅप्स झालेलं नाही. कमी पडतं ही वस्तुस्थिती आहे. खूप लांबून आणावं लागतंय, खूप लांब कचरा जाऊन डंप करावा लागतोय. त्यामुळे ऑन द लर्निंग कर्व देर आर क्वाइट अ फ्यू लर्निंग्स विच मुंबई हॅज टू ऑफर टू पुणे. पण तरी सुद्धा त्या शहराचे स्वतःचे असे काही प्रश्न असतात, इनहेरंट प्रश्न असतात. त्यामुळे त्या तिथल्या निवडणुका त्या वेगळ्या ठरतात. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टींवर ती निवडणूक तिथे होणार आहे. बरं, पण सर पुण्यामध्ये आता नदी सुधार प्रकल्पाचं एवढं लोकांनी आंदोलन केलं, बालभारती ते पौडफाट्याचा रस्ता कसा नकोय, गरज नाहीये ते समजून सांगितलं, पण अजूनही यंत्रणा ऐकायला तयार नाहीत. पर्यावरणवादी आंदोलन करतात, लोक रस्त्यावर येतात त्यांच्या सगळ्या प्रश्नांसाठी, पण काहीच होत जर नाही. तुम्हाला असं वाटत असेल की हे खरोखर जेन्युइन मुद्दे होते, त्याच्यावर वोटिंग होईल, पण जर त्याच्यावर वोटिंग नाही झालं तर ते मुद्दे जेन्युइन होते का याचा विचार करा. असं फक्त वोटिंग नाही झालं म्हणून ते मुद्दे जेन्युइन नाहीयेत असं आपण म्हणू शकत नाही सर. मग कशावर ठरवणार मला सांगा ना. मी ते मुद्दे गैरलागू आहेत असं आता म्हणत नाही आणि लागू आहे असं आता म्हणत नाही. याच्यावर एक रेफरंडम आहे ना आता आपल्याकडे. बरोबर. लोकांच्या हातात ती पॉवर आहे ना की हे जर अयोग्य असं लोकांना वाटत असेल तर दॅट विल रिफ्लेक्ट. व्हाय आर वी वेटिंग फॉर. ऍब्सोल्युटली त्याचं रिफ्लेक्शन दिसेल ना. राजकारण एवढं तापलेलं आहे सर, पण तरी सुद्धा आपण खूप गंभीर विषयांवर बोललो. मला माहित नाही किती जणांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की किंवा हे जाणून घेण्याची इच्छा आहे, पण तरी सुद्धा 29 महापालिकांमध्ये निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी युत्या आघाड्या त्या मतदारांना तरी माहिती आहे की नाही की आपल्या शहरात काय स्थिती आहे हा प्रश्न आहे. पण तरी तुमचा अंदाज काय आहे 29 महापालिकांचा? 29 संपूर्ण महानगरपालिकेपेक्षा एक 8 डेटा मी तुम्हाला सांगेन की मुंबईमध्ये अर्थात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आता वरचढ दिसत आहेत, परंतु वरचढ दिसतात याचा अर्थ पूर्णपणे त्यांना केक वॉक आहे असं मी काय म्हणणार नाही, परंतु निश्चित त्यांची. ठाण्यामध्ये तीच गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष हा 8 वरनं 23 वर मागच्या वेळी गेला आणि काँग्रेस 18 वरनं 3 वर आली. असं म्हणतात की एकनाथ शिंदे हाच भाजपचा एक मोठा विरोधी पक्ष आहे. भाजपमध्ये स्वतःचे विरोधी पक्ष किंवा प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्यातल्याच अंतर्गत गोष्टी या विरोधी पक्ष आहेत, त्यामुळे बाहेरच्या विरोधी पक्षाची कोणाला गरज आहे असं मला काही वाटत नाही. पुण्यामध्ये आतापर्यंत कधी भाजपची एखादी सत्ता नव्हती. ती मागच्या वेळा मुक्ता टिळक दुर्दैवाने त्यांचं नंतर निधन झालं आमदार झाल्यावर, त्या पहिल्या महापौर तशा झाल्या होत्या. त्यामुळे आता तरी या क्षणाला तिकडे पुण्यामध्ये त्यांचं एक वर्चस्व आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक तुल्यबळ लढत आहे. उद्धव ठाकरेंचा पक्षही आहे, त्यांना मागच्या वेळी 4 जागा होत्या, त्यामुळे ते आहेत तेवढंच मी म्हणेन. त्याच्या पलीकडे जाऊन मला असा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या विरोधातली जी मतं आहेत ना ती डिव्हाइड झालेली आहे अनेक ठिकाणी. त्याचं उत्तम उदाहरण कोल्हापूर आहे. सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्ष 49 आणि शिवसेना 21 जागांवर आहे. त्यातले बरेचसे नगरसेवक हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यामुळे तिकडे त्यांना आता एक आपण काय म्हणू ऍडव्हान्टेज आहे. संभाजीनगर इज एक क्युरियस केस. 25 जागा एमआयएम आणि 25 जागा घेऊन एमआयएम वॉज द लार्जेस्ट पार्टी, सेकंड लार्जेस्ट पार्टी. शिवसेना 29 होती.
परंतु तिकडची जी लढाई आहे, हम्म. भाजप 22, शिवसेना 29 आणि काँग्रेस आणि एनसीपी 4 आणि 8, तिकडे नेमकं काय होईल हे आता सांगता येईल. तुम्ही MIMचा विषय काढलात. मुंबईमध्ये सुद्धा मुस्लिम मतांचा एक मोठा टक्का आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे. मुंबईमध्ये मुस्लिम मतं कुणाच्या बाजूनी जाणार, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या, काँग्रेसच्या का आणखीन कुठे? मला असं वाटतं की तिघांच्या बाजूने जाते, एकाच्या बाजूने जाणार नाही. दे विल गो कॅन्डिडेट वाईज, पार्टी वाईज, ज्या ठिकाणी तो स्ट्रॉंग आहे त्याच्या मागे ते उभे राहतील, परंतु एका पक्षामागे ठामपणे उभे राहिले असं काही चित्र आपल्याला दिसणार. तसाच दलित मतांचा सुद्धा विषय आहे की रामदास आठवले आणि भाजपमधले मतभेद सुद्धा समोर आले. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे. तर दलित मतदारांनी सुद्धा सर आपल्या प्रगतीसाठी नेमकं जायचं कुणाकडे? ही जी मतं आहेत अनुसूचित जाती जमातींची, ती अनुसूचित जाती जमातींची मतं ही विविध पक्षांमध्ये विभागली जातील. ती एका पक्षात काही येतील असं काही आता चिन्ह नाही. परंतु या इन्फ्रास्ट्रक्चर आणि जॉब क्रिएशनचा फायदा हा जर त्यांच्या मतांच्या परिणामाचा एक निकष मानला तर तो ऍडव्हान्टेज आता भाजपला मिळणार. तुम्ही जॉब क्रिएशन म्हणताय, पण रोजगार आहेत कुठे हा बऱ्याच तरुणांचा प्रश्न आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे जे आकडे वाढले ते खोटे आहेत का? अजिबात नाही. एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत. 8.2% इकॉनॉमी वाढली. यावेळेला 7.6, आजचीच बातमी आहे, पुढच्या वर्षभरात 7.6% आहे. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन इज सेट टू गो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकट्या दिवाळी आणि दसऱ्याच्या दिवशीचे खरेदी विक्रीचे आकडे बघा तुम्ही. कोण खरेदी करतंय मग हे? आणि त्या सगळ्या टू व्हीलर ग्रामीण भागात जात आहेत. आपल्याला ही मिथ आहे, आपल्याला निगेटिव्ह बातम्या बघायची सवय लागलेली आहे. किती तुम्हाला मी सांगतो या गोष्टी ग्रामीण भागात घडत आहेत. ग्रामीण, मी तर आठवड्यातले 2 ते 3 दिवस ग्रामीण भागात. ग्रामीण भागाबद्दल आपण आता महापालिकांच्या निवडणुका आहेत सर, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हे पसरवलं जात आहे. पण मग अर्थव्यवस्था चांगली आहे म्हणताय, तर महापालिका एवढ्या गरीब का आहेत? त्यांच्याकडे पैसा का नाहीये विकास करण्याचा? महानगरपालिका गरीब नाहीये, ते एका ट्रॅप मध्ये आहे. हा एक वेगळा विषय आहे, खूप मोठा विषय आहे, असं 2 मिनिटात समजावून सांगता येणार. बरोबर. 54 ते 55% त्यांच्या खर्चाच्या साठी म्हणून उत्पन्नाचे स्रोत ते ट्रान्सफरवर जातात. 60 ते 70% ते त्यापेक्षा जास्त सॅलरीज अँड मेंटेनन्सवर जातात. बरोबर. त्यामुळे डेव्हलपमेंट इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे आता निधी फार कमी आहे. पण मतदारांना पैसे वाटायला खूप पैसा आहे. तो राजकारण्यांकडे आहे, महानगरपालिकांकडे नाही आहे. ती वेगळी गोष्ट आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये काही कायदे कानून बदलायची, आणि सिरियस नोट, त्याच्यामध्ये खूप कायदे कानून बदलायची गरज आहे. बरोबर. काही जे PhDचे या संदर्भातले विद्यार्थी आहेत ते माझ्याकडे मार्गदर्शनाला जेव्हा येतात आणि तेव्हा मी अतिशय डिटेलमध्ये या सगळ्याचा अभ्यास केला. कारण आपल्याकडे 250 महानगरपालिका आहेत आणि त्यांच्या बजेटचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात एक ट्रेंड लक्षात येतोय, आणि 2 ते 3 प्रकारचे ट्रॅप आहेत. त्या ट्रॅपमध्ये या महानगरपालिका अडकतात. म्हणून मी सांगतो स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवणे. आणि दुसरी एक रॅडिकल सूचना मी इथे करतोय, आणि ते म्हणजे जीएसटीचा ट्रान्सफर स्टेटला जसा येतो तसा तो डायरेक्टली महानगरपालिकांना मिळाला. कदाचित हे सत्तारूढ पक्षातल्या अनेकांना आवडलं नाही, पण याचा फायदा निश्चित होईल असं मला वाटतं. बरोबर. जीएसटीचा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. पण सर, अनेक जाणकार असं म्हणतायत, अगदी शेवटचा प्रश्न, की शहरांचा विकास किंवा लोकांचा विकास हे फक्त आता राजकारण्यांवर सोडून चालणार नाही. खूप तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल, वेगवेगळे थिंक टँक करावे लागतील. जसं महाराष्ट्रामध्ये मित्र नावाचा थिंक टँक आहे आणि तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. प्रवीण सिंग परदेशी सरांकडे त्याची धुरा आहे. असे थिंक टँक या निमित्ताने तरी शहरामध्ये उभे राहणार आहेत का? उभे राहायला हवेत. महाराष्ट्र सरकारमध्ये एक त्याचं प्रोग्रेसिव्ह पाऊल निश्चित पडलेलं आहे, आणि काही छोट्या छोट्या स्तरांवरचे अभ्यास गट आहेत ते देखील असे दबाव गटाचं काम आपल्याकडे करताना दिसत आहेत, की जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत, काय म्हणून आपण ज्याला ट्रान्सपोर्टचे प्रश्न आहेत, त्याविषयीचं सत्य लोकांच्या समोर आणतात. महिला अभ्यास गटाचे आहेत. ऊर्जेचा प्रश्न तर भयंकर. मला अशा महानगरपालिका माहिती आहेत, आरती तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांना स्वतःचं वीज बिल आता भरता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हे सगळे प्रश्नाचे अभ्यास गट त्या गावांमध्ये आहेत. मी कालच तुम्हाला सांगतो, काल मी यवतमाळ मधल्या एका सायंटिस्ट, सोशल सायंटिस्टचं एक अफलातून प्रेझेंटेशन पर्यावरणावर पाहिलं, आणि हा सायंटिस्ट यवतमाळमध्ये याची मला वाटलं हा कुठली हार्वर्ड, स्टॅनफर्ड किंवा अशा कुठल्या तरी विद्यापीठात आलाय की काय. इतकं अफलातून प्रेझेंटेशन आणि पुढची दिशादर्शक.
होत नाही असं नाहीये, त्यांचा दबाव आपण टिकवून ठेवणं जास्त गरजेचं. बरोबर. आणि ही चर्चा होते, अगदी शेवटचा प्रश्न सर, की नागरिकांचे गट, त्यांचे ग्रुप्स हे ऍक्टिव्ह असणार आहेत का शहरांमध्ये? अनेक ठिकाणी आहेत, नाही असं नाहीये, अनेक ठिकाणी आहेत. त्यांचा दबाव माध्यमांनी वाढण्याकरता त्यांना जास्त मदत केली पाहिजे. आज त्याच नागरिकांच्या दबावामुळे कबुतरांचं खाणं टाकणं बंद झालं, कुत्रे मांजरांचं रस्त्यावरचं खाणं टाकणं बंद झालं. बंद अजून झालेलं नाही, पण बऱ्यापैकी आटोक्यात आलं. पूर्णपणे झालं असं त्याला काही वेळ लागेल, काही जण अजूनही चोरून करत असतील नाही असं नाही. परंतु नाव इट इज कॅन बी डन ओपनली, आणि त्याच्या संदर्भात जागृती निर्माण झाली. त्याच्या पलीकडे जाऊन मला मुद्दा असा म्हणायचा आहे, यू गेट द गव्हर्नमेंट दॅट यू डिझर्व्ह. लोकांनी जर या संधीचा फायदा उठवून आपला अजेंडा पुढे रेटला नाही तर तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहेस. मग पुन्हा या गोष्टींची तक्रार नाही करायची. बरोबर, तक्रार तर नाहीच करायची. आणि नेहमीच असं बोललं जातं सर, की खास करून महापालिकांच्या निवडणुकांमध्ये, आणि ते सुद्धा शहरी मतदार जर मतदानाला उतरलाच नाही, त्यांनी आपला आवाजच समोर मांडला नाही, तर राजकारण्यांचं जे काही आता सगळं सुरू आहे आणि त्याच्यावर आपण सगळेजण टीका करतोय ते असंच सुरू राहणार. सर, द पॉलिटिक्स या चॅनेलशी बोलल्याबद्दल धन्यवाद. खरं तर राजकारणाबद्दल, कोण पुढे कोण मागे याच्याबद्दल बोलायचं होतं, पण आपण अनेक गंभीर विषयांबद्दल बोललो, हे बोलण्याची गरज होती. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमच्या शहरामध्ये कोणत्या गोष्टींना सगळ्यात प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचा नगरसेवक किंवा तुमचा महापौर कोणत्या पद्धतीचं काम करणारा असला पाहिजे, हे सांगण्याची ही एक संधी आहे. ही संधी अजिबात दवडू नका. आणि या सगळ्या विषयांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. द पॉलिटिक्स हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.